रामकृष्ण हरी पंढरीच्या दिशेनं अनेक वारकरी लाखो वारकरी खरं तर मार्गस्थ झालेले आहेत आणि वारीनं अनेकांचं आयुष्य बदललेलं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण अशाच काही वारकऱ्यांशी बोलणार आहोत जे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. वारीनं त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवला आहे हे त्यांच्याशी बोलून जाणून घेऊ. बाबा कुठले तुम्ही? आम्ही पारेवाडीचे. करमाळा. करमाळा तालुका करमाळा पारेवाडी गाव. बर. मग आम्ही पहिल्याच वारीला या माणसासंगे आम्ही गेलो. बर. त्या वारीला प्रसंग मला असा घडला, माऊलीचं दर्शन करायला गेलो. हां. चप्पल मी अशी बाजूस ठेवली, हां. दर्शन घेऊन आलो. सगळ्यांची चप्पला राहिल्या जागेवर, माझी काय राहिली नाही. हां. माझी गेली चप्पल. परत मग वारीत असं चालायला लागलो मी. हां. चालायला लागल्यावर ती अशी शेजारी म्हणले, अहो दादा तुम्हाला आम्ही चप्पल घेतो. मी म्हणलं मला चप्पल घेणार नाही, माझी माऊलीने चप्पल का नेऊन दिली. हां. म्हणलं मी चप्पल घेणार नाही. हां. मग इथे सासवड घाटाला असं घामघाम झाला. हां. आणि शेजारची जी माणसं आपले संगीती होते ते काय म्हणले की दादा आम्ही तुम्हाला चप्पल घेतो, आमच्याजवळ पैसे आहेत, तुम्हाला 10,000 रुपये वर्गण करून तुम्हाला देतो. म्हणलं नाही, माझ्याकडे हो का 3,000 रुपये आहेत माझ्याकडे, मी कोणाचे पैसा घेणार नाही. मग लईच ह्यांना संशय आला. म्हणले की नाही, तुम्ही तुमचा अंगाचा घामघाम झाला आहे, आम्ही चप्पल तुम्हाला घेणारच. बरं म्हणलं तुमच्या मनाने कसं करायचं तसं करा. मग आज चप्पलाचं दुकान असे समोर गेलो आहे आम्ही. आमची चौघांची चालली की ही चप्पल नाही बरोबर, ती नाही बरोबर. मग ती पांढऱ्या कपड्याचा एक माणूस त्या दिंडीतून असा आला आणि महाग ह्यांच्या उभा राहिला. पांढरा शिपत फेटा बांधून सगळी कपडे घालून उभा राहिल्यावर ह्यो ते म्हणतोय तुम्हाला कोणती चप्पल आवडती तेवढी चप्पल तुम्ही घाला आणि पैसे मी देणार आहे, तुमच्याजवळचा आधी 1 रुपया देऊ नका, असं म्हणलं ते महाराज. कोण होता तर आम्हाला कल्पना नाही झाली. ह्यो माणूस परत काय, आता त्यांनी ते सांगितलं, मी चप्पल घातली, पायात घातली. त्या महाराजांनी आमचं सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि इथून आम्ही असं हे तर चालायला लागलो की बंद पॅकच मागं बघतो महाराज गायब गायब. मग हे काय म्हणले, आम्ही 20 वर्ष झाले वारे करतोय, पण आम्हाला असली चाणक्य सापडलीच नाही, कधी भेटली बी नाही. आणि तुम्हाला पहिल्याच वारीत इतकी चाणक्य कशी काय भेटली. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले. हा तरी नाही म्हणून. बघा काय अनुभव आहेत. असेच काय आणखी लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद. तुम्ही कुठले? मी पारेवाडी करमाळा तालुका. पारेवाडी करमाळा तालुका. मग मी आता इकडे बघा समोर. असं बसा जरा तुम्ही इकडे. असं बसा. हा बोला. समोर बघा. पारेवाडीचं. बर. काय करता तुम्ही? मी शेती करतो. काय वारीनं तुम्हाला काय दिलं? वारीने म्हणजे आनंद दिलाय. आनंद दिल्यामुळं वारीत पहिल्या टार्टिंगला मी आलो. पहिलं काय करायचं, मला वशाटाचा लय नाद होता. 3 वाजल्या की 3 किलो मासं घेऊन जायचो. 3 किलो? 3 किलो 3लाच येत लागायचा. मग परत ही ज्ञाना माऊली पारेवाडीचे महाराज, आमचं काळे महाराज आहे. ती म्हणली तात्या तू माऊलीच्या ह्याच्यात चल. का मी ह्याच्यात आलेलोच नव्हतो कधीच नाही. इष्टीने मोटरने मोटरसायकल जिबत जायचो पंढरपूरला. हिकाला माहितीच नाही काय मला. मग त्यांनी मला वारीला चला म्हणल्या, बापू काळे ज्ञाना काळे तू म्हणले आमच्या संघात चल एवढी बाऱ्या. म्हणलं येतो. मग पहिल्या साली आलो. पहिल्या साली आल्यावर काय ताड ताड वाऱ्यावनी गडी चालायला, नाक चालल्यावनी चलतो पहिलवान गडी. मग आलो त्यांच्या संग. मग मला इतका आनंद वाटला, माझं जीवनच बदललं. आता कुठं संसार नाही, काय नाही, नको. हाय हे आपलं देवाची वारी. संसारात काय हो का, किती कमीवलं पैसा आणि आजारी पडला काही संघ येत नाही. आता मला 60 वयी, अजून आजार नाही, फिजार नाही, अजून मेहनत करतो, दूध पितो, तूप पितो, बदाम खातो, पण आजार देवाने दिला नाही. ही श्रीमंती माझी. वशाट खातो, पण इथनं 10 दिवसांनी वारी झाल्यावर खातो, पण मापात. सोडलं नाही होय? सोडायचं आता चालला विचार, आता सोडून द्यायचा आहे.
आधी किती खायचं आता किती खाताय आधी चांगलं तुम्हाला सांगतो, सकाळच्या पारी दूध पिल्यावर 3ला येत लागायचं, केलं तर करायचं जेवण, हा, नाही तर मग मला काय वाटायचं, मग 3 मासं घेऊ का मटण घेऊ. हा, पण वारीत आल्यापासनं हा. सगळं मला कमी 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 सगळं वशाटाचा जरा वास यायला लागला. नको आता म्हणलं आता ह्या वारीतच आपल्याला जायचं. आणि वारीत गेल्यामुळं काय जगात चाललं ही कळतं. माणूस काय करतो, गावखारी जवळ तिथं टाकतो. ज्या टायमाला आपण पटांगणात येतो, देवाच्या वारीत आल्यावर 10 लाख 20 लाख 15 25 लाख ह्या माणसात आपण चालतो. अहो किती श्रीमंत लोक चालतात ते देवाचं, म्हणजे खरं ते खरंच आहे. वारीत मला आनंद वाटतो. आता मी एवढा 60चा झालोय ना, मला अजून वाटतं 16 वर्षाचा मी. काय बोलताय? हा ना, खरंच पुढे बघा पुढे. मी अजून 16 वर्षाचा असल्याने वाटतो. का तर मला आनंद वाटतो. आणि मी आपलं मेहनत काढून तागडा, दारू नाही फिरू नाही काय तसला भानगडीतला नाही. बर, व्यायाम करता तुम्ही? हा, व्यायाम करतो ना, रोज पाठ काय व्यायाम करता? 500 बैठक करतो, 300 जोर काढतो, रशी वडतो बांगल्याची. हा, परत सकाळच्या पारी 8ला उठला, आंघोळ फेंगोळ करतो, लिटरभर आहे. खरं हा? तांबर दूध कब्बर तूप वाटणार, बदामाची पावडर आणि काजूची एकदम किलोची नेतो करतो, 2 चमचे टाकणार पिणार. हा. आणि मग मांडी बुक्या टाकून देऊ का तुम्हाला? नाही नाही. नगर अंग फुगत हो, मला काहीच वाटत नाही मोरचं, अंग फुगत. पण एवढंच आहे, आपण रस्ता कधी सोडला नाही. माझ्या नादी लागलं तर मी नादी लागतो 2दा 3दा सांगून. हा, 4दा नाही ऐकलं की मग होऊन दे म्हणतो फायटिंग. मग हा. मग काय फायटिंग, खरं ते सांगायला काय. एक तर मी कुणाच्या नादीच लागत नाही. राम राम घातला तर घालतो, बोलला तर बोलतो एखाद्याला, नाही बोललं तर आपलं गपचिप चालायचं. मला माऊलीच्यात आल्यापासून सगळं चलेंद्र बदललं. मला आनंद वाटतो. आता मोबाईल बिबाईल काय? मोबाईल होता, हा, पण काय केलं आता बघा, परपंच शून्यातनं केलेला आहे. आपला गमवून बाबा 10-15 हजाराचा आपला घरी ठोला पिटीत तसला बाण टाकून ठेवलाय. हा पिटीत काय काय. अहो गरिबीतनं आपण आलेली माणसं. आज एक बरं झालं म्हणून माझल्याने केलं टिकत नाही हो. आता पहिलं माझ्या गरिबीत आम्ही आपलं कामं करायचो. नागा पांढरीच्यात मी त्या टायमाला कामाला होतो. मग परत लग्न झालं, भावाचं झालं, माझं झालं. आपलं परपंच कामं घरादारांनी सगळ्या करून पाटाखाने जिमनी झाल्या. पायपेन परत पुतणे हाताखाली आला. मग पुतण्याने डोलप केली, गाळ भरणं ही तपला ती कष्टाला नेली भरणे. मग आता आम्हाला कसं त्यांनी सगळं पद्धतशीर चालवलंय. मग आता मी मोकळाच झालो, आराम. मला काम नाही फेम नाही, खातो पितो. पोरांनी सांगितलं निवांत राहायचं तुम्ही. पोरगा सगळा बघतो शेतीचं आणि आपलं निवांत. पहिलं 3 किलो मासे खायचे तुम्ही? 3 किलो म्हणजे असं म्हणजे ऐकून घ्या, खटलं माझा भाऊ. अच्छा, हा. सगळे मिळून अशी 10-11 माणसं, हा. ती सगळ्या 3 किलो लागायचं. बरं. मग आता परत आम्हाला काय 4 मुली, 4 मुलींची लग्न झाली, चांगल्या घरी गेल्या, कष्ट आपण चांगल्या वागलो म्हणून. परत पोराचं झालं, पोराला 2 पोरं आणि 1 पोरगी. मग माझी 10 वर्ष झालं मालकीन वारलेली. मग सगळी म्हणली आज लगीन कर. पण मी काय केलं, 50 वय होतं आपलं चांगलं काळ बरं आहे. मग लगीन कर म्हणल्यामुळं मी काय म्हणला, हाय हिची एकच मुलगा. आमची मालकीन काय म्हणली, आपल्याला म्हणली एकच मुलगा. 3ऱ्या मुलीच्या पाठीवर पाळी गेली. हाय ही आपल्याला एकच मुलगा आणि 4 पोरी 5 जण ही. मग मालकीने शब्द टाकला, आपल्याला लगीन नाही काय नाही, आपली पाळी गेली तर हाई मुलगा ही. मग हाई मुलगाच आमचा. मग 2 नातूत, 1 थोरल्याकडं आणि 1 माझ्याकडं. आपलं हाई हिचं दोघाचं 2 जाते, 1 नातं आहे. काय शेत जमीन? शेती आहे आपली पोटापुरती बरी. तुम्ही सावकार आहे म्हणून मला कळलं. मग सावकार म्हणजे कसं, लोक सावकार म्हणतात. पहिली सावकारकी केलेली 16 वर्षाचं होतो. कसे करायचे सावकार? सावकारकी म्हणजे कसं आहे, आता बा तुमचं नल्लं 2 रुपयांनी द्यायचं, तेव्हा 10-5 रुपये होतं. आता सावकार काय झालं, पहिल्यापासून मी कसे करायचे सावकार? कसे? आता हातावर द्यायचे तुमच्या. मग बा 2 रुपयांनी किती होतात पैसे, 2000 रुपये महिना, लाखाला. मग बा तुम्हाला 2% त्या काळात. पण ती जुनं जी पहिली सावकारकी केली, आता सगळं जेवढ्यांना माहिती तालुक्यात राम राम सावकार म्हणतात.
मग आता आता सावकारकी केलं तर गुन्हा दाखल होत आहे सगळं. आपण आता सावकारकीला माझ्या हातात राहिलंच नाही ना. काहीच नाही राहिलं. 16 वर्षाच्या काळात होतं तेव्हा केली, आता मला झालं 60 वर्षे. बर. आणि ते बी किती सावकारकी, 10-5 रुपये कामाचं आले आणि ती द्यायचं, तेवढंच वाढवायचं. पहिलं जुनं पहिल्या टायमाला गरिबी होती ना, लांबणं अशी चालत्याची लेकरं असायची, त्याला चांगल्याने लोक बोलायचे ना. आमची गरीब परिस्थिती, अरे महाद्या इकडे हे काम कर, मनाने करावं लागायचं गरीब परिस्थितीत. तेव्हा महाद्या म्हणायचे, आता काय म्हणतात? पहिली महाद्या मानाची, परत महाद्याचा महनाना झालो, थोडं बरं चेरानी, महनानाचा नाना झालो, नानाचा तात्या झालो, तात्याचा परत नेता बी झालो. नेता झाले. हा डिप्युटी सरपंच, ते काय डिप्युटी सरपंच घरात होतं. परत तुम्हाला सांगतो सदस्य होतो 5-6 वर्ष. नेते म्हणायचे का लोक? आता परत महात्मा कार्यकर्ता एखाद्या ह्या नेता असला एखादा आमदार त्याचे आपण मोर केलं, हे आमचं कार्यकर्तं. आता सगळे महात्मा नाना म्हणतात, तात्या म्हणतात. वारीमुळे झालंय. हा वारीमुळं नाही, वारीच्या आधी राजकारणात होतो ना लोकांच्या, पण हे कळत नव्हतं. पण राजकारणात काय खरं नाही राहिलं. काय खरं नाही. मोठा होणारा होतोय, गरीबाकडे कुणी लक्ष देत नाही. आता हे सगळे चालले फोडाफोडी, हे कसं ही काय? फोडाफोडीचं चुकीचं आहे, चुकीचं आहे ना. चुकीचं आहे ही. मग ही किती काय पाहिजे आपली बी. बरोबर. पण आता मला काय म्हणायचं बरं का, मला काय दोन्ही हो का, सगळे पुढारी सारखं नेतं बी. सगळे. पण जरा थोडं मला फंडेस आल्यापासून चांगलंच वाटतंय हो. का बर? जरा थोडं लाडक्या बहिणीला देतंय, लाडक्या मेवण्याला देतंय. लाडके परत मेवण्याला काय मिळालंय? अहो 1.5-1.5, 2-2 हजार मी देतो आणि एकनाथ शिंदे आणि फडणीस. काय बोलताय? आता काय, आता लोक सांगतात सगळी बहिणीचं पैसे आला लाडक्या, परत डांबरी झालं. पहिलं रस्ता नव्हतं एवढं. तुमच्या गावात? अहो आमच्या गावात तर नारायण पाटलांनी पहिला आमदार असतानाच केलाय. हा. नारायण पाटलांनी बर. त्या काळात एकनाथ शिंदेकडे होता, ती लय कामं केली. आपण हे ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं काय लोक कसं काय का? आता त्यांचं म्हणणं कसं झालं, मी बी ऐकतो मोबाईलला, हा. ते म्हणतात आम्हाला पैसे देत नाहीत, पैसे देत नाहीत, म्हणून ही पक्ष सोडून तिकडे त्यांचे उद्या आमदारकी निवडायचे, मला काम दावलं पाहिजे ना आम्हाला. तुम्ही आमदारनी काय काम केलंय, त्याने नाही काम केलं तर पडतंय, दुसराच येतोय. बरोबर बरोबर. तसं बी काय नाही बरं का. एकनाथ शिंदेनी आणि फडणवीसनी चांगलं केले, बरं. खरंच केलं. बरं. आता हे रस्ता होता का आपल्याला कवा बघायला, सिमेंट रस्त्यात राहू. सिमेंटचं? आता सिमेंट रस्ता कुठपर्यंत बी, अहो गाडीवर चाललं बुलेटवर, हा. बोल म्हणूस तर जिथं पारूक लागायचा तिथं 1.5 तासात जातंय का, तर रस्त्यामुळे गाडी पळते ना, हा. पेट्रोलची बचत होती. बरं बरं. परत मोदी सरकार आलं, मोदी बी चांगला बिचारा बरं. पैसे देतोय. गावाकडं काय पाऊस पाणी कसं काय? काय नाही पाऊस. काहीच नाही. आहे का आता शेतकऱ्याची अडचण आहे की कसं काय, काय अडचण? आता ते काय निसर्गराज आहे, हा. निसर्गराज आहे ती काय. काय पडेल का नाही पाऊस, कसं काय? आता देवाला आलू देव काय, देवाला आलू देव काय तर करेल, पाडेल की पाऊस. वाढेल पाऊस. हा पाऊस पडेल. बरं. हा. बाबा इकडे या, इथं या. तुम्ही या तुम्ही या. अहो या, काय नाही या. मला 2 शब्द राहिले बरं अजून काय तर राहिले बघा. बोला बोला. सरकारने बरं का हा. धान्याला बाजार द्यावा, ज्वारी गावाला कशाला बाजार. भाव द्या. ही लाडकीची बहीण आहे ना, तुम्ही 1,500 देताय, 2,000 ही देऊ नका, पण मालाला ज्वारीला राहून द्या 10,000, सोयाबीनला राहून द्या. भाव द्या. हा शेतीमालाला भाव भाव. द्या शेतीला. तुम्ही असं कर्ज फेडा, तुम्ही जी देता 2-2 लाख काही, या अजिबात काय देऊ ना, पण पिकाला बाजार द्या. ऊसाला 5,000 बाजार द्यावा शासनाने. तुम्ही सांगा, रस्सारदारी माणसं रस्सारदारच्या दारी साप चावतोय, 5-10 साप चावला साहेब. तुम्हाला आता काय तुम्हाला सांगा, 5-10 साप चावला, कमाल 5-10 डॉक्टरकडे गेलो, परत नीट झालो. अहो माझा का शेतकरी रास्तारो दारी साप देतो. चावला. अहो 5 बरं नाही काम केलं, हमरे नाही काम केलं तर कोण देत आहे का इथं. सरकारने मालाला ऊसाला मालाला बाजार द्यावा. हे असलं जी तुम्ही देताना 1,500 2,000 देऊ नका, देऊ नका, पण बाजार द्या. बाजार दिल्याशिवाय पर्याय नाही. अहो 5-10 साप चावला, काय सांगायचं साहेब. रास्तार लाईट, आता तुम्ही सांगा ना, लाईट कमी केली. दिवसा लाईट द्यायला पाहिजे. अहो दिवसा लाईट दिली, पण आता तो 2 तासावर आणली लाईट नाही. पाऊस कमी, सरकारने विचार करावा. फडणवीसनी एकनाथ शिंदेनी बाबा ही लाईट शेतकऱ्याची काय अडचण नाही. आता तर तुम्ही म्हणत होते फडणवीस शिंदे चांगले आहेत. मग ते दोन्ही चांगलेत ना, पण त्यांनी मालाला बाजार द्या. रस्ता त्यांनी चांगलं केलं. ही लाडक्या बहिणीची पैसेत ना, ही देऊ नका, ही काय उपयोगीचं नाही. बरं. तुम्ही मालाला बाजार द्या. तुम्ही हिकडून घ्या देता,
आणि हे खाल्ले हाताकून घेता काय उपयोग आहे? बरोबर बरोबर बरं थांबा. बरं बहिणीला द्यायचं आणि मेवण्याच्या पेंटीच्या खिशातनं काढून घेताय म्हणजे बहीण हातच्या उड्यात मेवणा घेतोय फस. काय राव बाजार अजिबात देऊ नका. बाजार आहे, मालाला द्या पण लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका. आणि मेवण्याचं किस पार फाटलं आणि मेवणं लागलं मरायला. बहिणी हातात उड्या डायरेक्ट आता काय बाया म्हणायला लागल्यात ती 1,500 2,000 येतात. कामाचं ऐकण्यात बाया काय बोलतात? ती काय म्हणतात आम्हाला एकदा सिंधन फडणीस देतोय की पैसे. नवऱ्याला किंमत द्याय ना का आणि खुरपाय बी याय ना. हस घ्यायची येळ आली कसं काय बायाच भांडायला लागल्यात. त्याला आता ती 2,000 मिळलं की त्यांचं टचक्यात बघतय आणि नवरा आणि मी मालक राहिले आराळ. मग तुम्ही का देत नव्हते आधी बायकांना पैसे? आवत येत पण आता ही काय झालं ह्यांनी लाडकी बहीण लाडक्या बहिणी काय रेटानात नवरा काय कुजून गेले शिवर आहे ना. मग तुम्ही जर दिले असते आधीपासून फंडनेसला मेवण्याला सुद्धा पैसे दी तू एवढं देतोय ती आणि लाडक्या मेवण्याला एकनाथ शिंदेला फडणवीसला डायरेक्ट सांगतो पण तुम्ही मेवणं मारायच्या बारी आलं तुम्ही- मला फास घ्यायची वेळ आली. काय सांगायचं हे काय करते सरकार? तुम्ही एकाला धरता उचलून बहिणीला लाडका भाव मारता काय? आम्हाला द्या आणि नसलं द्यायचं तर सगळ्याचं बंद करा. आणि कर्जमाफी आता केली की आता कर्जमाफी आता माझा आहे का? मग काय आता बरे आता माझी मुलाखत संपवतो. ठीक आहे थांबा एक तर शेतकरी आहेत त्यांना बोलू. बरं, थांबा. कर्जमाफीबद्दल काय म्हणू? नाही नाही चालू दे, अहो चालू दे. माझा आहे का आमच्याकडे समोर बोला. कर्जमाफी बद्दल काय वाटतं? कर्जमाफी बघा हे का जी शेतकऱ्याला भाऊ कसं बागायत आहे त्याला केली तर सरसकट करावं नाही तर निम्याला करायची निम्याला रडायला लावायचं. ही बाजू नाही पाहिजे सरकारची. आता फडणवीस एकनाथ शिंदे शेतकऱ्याची लेकरं ही दोन्ही कळतीत पण करा त्यांनी एकच आहे केली तर सरसकट गरीबाला आणि मोठ्याला सुद्धा करावं. हा मला एक सांगा अजित दादा गेले आता मध्यंतरी अहो, दादा गेलं हे महाराष्ट्राचं आमचं नाक गेलं. काय बोलतो काय दादा गेलं म्हणून आम्ही तर रांडक झालोय. का काय अहो दादा होता तो आमचं अंगात पावर होती शेतकऱ्याची. अहो दादा लय कारखान्याचा बाजार चांगला देतोय. दादा लय देवावानी माणूस राहा. दादा गेला तर 15 दिवस मी भाकर खाल्ली नाही. दादा सारखा माणूस हो का? रोज मासे खाणारा माणूस शेट खाणारा माणूस 15 दिवस अहो माझं ऐका करता गेल्यावर परपंचाचं वाटोळ होतं 10 जाऊन द्या पण दादा करता गेला ते इतकं वाईट आहे. 15 दिवस मी रगीत होतो. बाहेर गेले की उदासच शिरायचं. दादा धाडशी नेता होता. दादा खरं ते खरंच बोलणार काम होणार तर होणारच म्हणणार नाही म्हणला तर नाहीच. मेन नेता दादा आमच्या महाराष्ट्राचा होता. आपण वारकऱ्यांचे अनुभव वारीतले ऐकून घेत होतो पण राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळीकडे गेलो. तर आपण बघत असाल की आता सध्या जे सगळं सुरू आहे वेगवेगळे बोंधू बाबा येत आहेत फसवत आहेत त्याबद्दल काय वाटतं? काय नाही हे सगळं खोट आहे. ही वारी ही एकदम आपल्या अंतकरणाची वारी आहे. यात कोणाचं काय सुद्धा नाही. कोणी दिलं तरी ते मोठं होणार नाही. इकडे आता काय झालं ते बोंधुगिरी खूप वाढली. तुमच्यापर्यंत प्रकरण पोहोचलं असेल ते नाशिकचं मोबाईलवर काय विषय? ऐक हे थांब रे आपल्या इकडचं एक महाराज आहे त्यात चर्चेत आहे. मला काय म्हणायचंय बरं का जे बंदूक जे बघतात ना हे असलं बंदूकड ते पैशावालीच लोक बघतात. आमचं गरीबापाशी द्यायलाच नाही आणि मग कुठल्या देव आम्ही देवऋषीकडे हात बी दावीत नाही. मला आता 60 वय झालंय अजून मी देवऋषाला हात दावला नाही. अहो तुम्ही सांगा मरायचं म्हणल्या वरचा देव आहे. आपल्या तुमच्या हातात काही माझ्या तुमच्या आपल्या हातात नाही डॉक्टरच्या हातात नाही. मरण आलं वरनं दुरी तुटली गडी गेला वर देवाला आवाला म्हणजे खरात बिरात काय वाटतं काय ते खरा त्याचं उठलं पैशावाले गेली हो लोक त्याच्याकडे. आमच्यासारखी गरीब नाही ते शेतकरी
आणि आम्हाला रुपया बी नाही जायापुरतं आणि आम्ही बघणार बी नाही. खेड्यातला माणूस शेतकरी फार हुशार आहे. जी पैशावाल्याला पैसा ठोया जागा नाही ती जातात बघायला. आमच्यासारखे काय वय शेतकऱ्याकडं. अहो आज तुम्हाला सांगतो, आता आमच्याकडे आलं 10,000. ती 10,000 लेकरांच्या शाळेला असं बसा. फीला जाणार, ती पण पैसाच नसतो आमच्याकडं. मग तेवढ्या पैशासाठी शिक्षण मुलांचं राहतंय. आणि ही जी फी झाली, आता हे मला भांडायचं एकनाथ शिंदेला आणि फडणवीसला. आता तुम्ही म्हणले चांगलं काम ना ना, ही गोरगरिबाच्या शाळासाठी, अहो थांबा ना, ही शाळासाठी अहो 5-5 लाख फी गरीबाकडून घेतलं. मुलं कशी शिकायची आहे महाराष्ट्रातली? आम्ही सगळी गरीब शेतकरी महाराष्ट्रात. ऐका, आपण त्या बोंदगिरीवरती बोलत होतो. आपल्या इकडचा एक महाराज अडकलाय त्यात. आता माझा आहे का, मी महाराज लोकांकडे कवा बघायच जात नाही. ते माझी तर ओळखच नाही. चांगली गोष्ट आहे, ओळख नाही ती चांगली. माझी तर ओळखच नाही त्यांची. काय आपल्या इकडचं महाराज आहेत ना ते? हो, काय तुमच्या आहे का नाही ओळख? तरी आहे का नाही? ओळख नाही. हा? ओळख नाही. नाही, तुम्ही जात होते का नाही? एकदा गेलतो की हा? एकदा. ठीक आहे. हो, या की इकडे या. इथं बसा. एकदा गेलो होता. हा, काय म्हणले मग? काय नाही म्हणलं मुलगा होईन, हा, मग झालाच नाही. झालाच नाही. नाही ना. मनोहर मामा म्हणले होते तुम्हाला. हा, त्याला कसं काय मामा म्हणायचे की लोक? म्हणत होती. काय तुम्ही पैसे वगैरे दिले का? दिल तर 25,000. 25,000? हा, तरी काय गुण नाही. नाही. आता ते आतमध्ये आहे की. हा, आता सोडू नका आता. असं किती जणाला फसवलं असं? लय जणांना, आमच्या गावात लय जणांना फसवलं. मला तर असं समजलं की त्याला भेटायचं म्हणजे आधी तुम्हाला काहीतरी टोकन अमाऊंट द्यावी लागेल. 11,000. 11,000? हा, खरं आहे काय? या इकडे, इथं बस. काय नेमका विषय मनोहर मामाचा? इकडं असं बस. असं मामाबद्दल नाही, बसा. असं बस. मामाबद्दल नाही. बोला. नाही. बोला. हे चुकीचं आहे. विठ्ठल सोळंके, मसलेकर, माजलगाव, बीड. हां. मी महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्याच्या वतीने एक राज्य शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीबद्दल की 2019मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी ह्या शेतकऱ्याला ज्या मिळाली, कुठल्याही जिल्ह्यातील आमदाराला परत आमदार एकदा झाल्यानंतर परत एकदा होण्याची इच्छा आहे, त्याला वाटते. तसं शेतकऱ्याला परत डबल कर्जमाफी का देता येऊ नये हीच मी फडणवीस साहेबाला विनंती करतो की पांडुरंग चरणी त्यांना सद्बुद्धी देवो आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, बहुभूधारक, अल्पभूधारक यांना 2019 सालाप्रमाणे कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावे. गेल्या वर्षी अतिवृष्टी, यावर्षी दुष्काळ, अति परिस्थितीतून शेतकरी समोर जात आहे. त्याच्यामुळं त्याची फार अडचणी वाढलेल्या आहेत. कारखानदाराकडे ऊस दिला तर 3-3, 4-4 महिने ऊसाचे पेमेंट होईनात. ठीक आहे. तर आपण पाहिलं की ह्या वारकऱ्यांमध्ये अनेक बहुतांश शेतकरीच आहेत, बरोबर. मग ह्यांच्या बोलण्यातनं आपण बघितलं असेल सिक्षणाची वाढती फी त्याच्याबद्दल बोलली आहे. जे सामाजिक मूल्यांचं जे ऱ्हास होत चालला आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. निर्व्यसनीपणा असणं किती गरजेचं आहे ते त्यांनी सांगितलं. शेतीची अवस्था काय आहे, कर्जमाफीची अवस्था काय आहे, त्यासोबतच हे बोंधुगिरीचा पण जो विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर त्याच्याबद्दल देखील अनेक शेतकऱ्यांनी मत मांडलं. पण ते मनोहर मामाच्याबद्दल करमाळ्याचे शेतकरी याच्यामध्ये बहुतांश, आणि मनोहर भोसले हा जो आहे तर तो करमाळ्यामध्येच त्याचं सगळं होतं, बरोबर आहे का दादा? ऐका बरं, थांबा, त्यांना फोन आला. तुम्ही भेटले होते कधी त्या नाही मी नाही भेटलो. कुठं होतं ते? कुठं होता ते मला माहितीच नाही. पण असं फसवी आपल्या भागात भरपूर झाले. झाली तरी आता आम्ही कशाला जातो? आम्ही शेतकरी माणसं जातच कशाला नाही. नाही. तर आपण या वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या काय नेमकं म्हणणं आहे ते जाणून घेतलं. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं किती सूक्ष्म असं चिंतन आहे ते त्यांनी सांगितलं आहे. आपण तुर्तास थांबूया तिथं. धन्यवाद.